नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहेत ना? आजची रेसिपी आहे ना गोड गोंडस गोलू मुलाई बर का, सगळ्यांनाच आवडणारी ती म्हणजे खोबऱ्याचे लाडू। खोबऱ्याचा लाडूचा एक घास हा खाल्ला ना एकदम मऊसूत गोड आणि खाल्ल्यानंतर म्हणायचं फक्त भारीच की ओ। तर हे खोबऱ्याचे लाडू करण्याचे कारण म्हणजे काय, तर आता काय झालंय श्रावण महिन्यात आपण देव वगैरे करतो आणि खोबरं भरपूर राहिलं असतं शिल्लक आणि त्याचं बनवायचं काय। बर्फी तर बऱ्याच वेळा झालीच आहे, त्याचे व्हिडिओ सुद्धा 2-3 झालेत, म्हणून आता तयार करूया आपण हे खोबऱ्याचे लाडू। खूप छान तयार झालते बरं का। आणि चला सुरुवात करूया हे खोबऱ्याचे लाडू तयार करण्यासाठी। 2 घेतले आहेत, 2 नारळ होते, त्या 2 नारळाचे म्हणजे 4-5 फोडले होते, फक्त 4 भकार राहिले होते, ते आता खवलून घेतलं आहे किंवा तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी चालतं। खवलून घेतलं आहे आणि आता हे छान असं खोलून घेतल्यानंतर शेगडीवर ठेवले आहे। कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये हे घालायचं खोबऱ्याचा खीस। तर कढई जास्त गरम होऊन द्यायचं नाही, तर काय होतं खोबरं जळलं जातं आणि लाडू आहे तो करपूस असा लागतो। तर एकदम लो फ्लेमवर हे खोबरं छान असं भाजून घ्यायचं। हे तयार करण्यासाठी मला लागला आहे 45 मिनिटं। 45 मिनिटांमध्ये हे भाजून ह्या दूध साखर वगैरे आटवून गोळा तयार होण्यासाठी एवढा वेळ लागतो बरं का। म्हणजे हे सगळे प्रोसेस आहे ती लो मीडियम हाय फ्लेमवर करावी लागते। तर आपण पहिल्यांदा काय करायचं, खोबरं आहे ते छान असं भाजून घ्यायचं, सळसळीत करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये घालायचं आपल्या आवडीनुसार गोड साखर घालायची कमी जास्त प्रमाणामध्ये। तर आपण तुम्हाला ना खोबऱ्याच्या बर्फीचा कुरकुरीत व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या सोनाली किचनवर जावा आणि नक्की पहा, एकदम कुरकुरीत परफेक्ट अशी खोबऱ्याची बर्फी तयार होते। मी तयार करत आहे इथं खोबऱ्याचा लाडू। साखर घातला आहे आणि साखर घालून 5 मिनिटं हे आता मिक्स करून घेतलं आहे आणि साखरेला पाणी सुटलं आहे। पाणी सुटल्यानंतर ह्यामध्ये लगेचच घालायचं दूध घालायचं, कारण की लाडू आहे ते छान वळला पाहिजे। हे लाडू आहेत ते लगेचच सपवावे लागतात, कारण की ह्यामध्ये आपण दूध घातलं आहे किंवा फ्रीजमध्ये ठेवून खाल्लं तरी सुद्धा चालतं। आता दूध घालून चांगलंच असं हे चिपचिपीत झालं आहे सगळं सारण आणि छान टेस्टला लागण्यासाठी क्रीमी टाईप लागण्यासाठी ह्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर घातलं आहे। मिल्क पावडर आहे ते ऑप्शनली आहे, नाही घातलं तरी सुद्धा चालतं, माझ्याकडे होती म्हणून घातलं आहे, टेस्ट चांगली येते म्हणून। आता मिल्क पावडर दूध आणि साखर ह्याचं सगळं चांगलं मिश्रण आहे ते झालं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं 10 मिनिटं आणि हलवायला अजिबात हायगे करायचं नाही, कारण की हे सारण आहे ना खाली चिटकण्याची शक्यता असते आणि करपट एखाद्या वस्तूला वास आला की चांगला लागत नाही, टेस्ट लागत नाही। तर इकडे भाजता माझं हळूच आपलं काम चालू होतं। काजू बदाम कट करायचं आणि कोणते तुमच्याकडे असतील खारीक किंवा पिस्ता वगैरे ते सुद्धा ड्रायफ्रूट्स तुम्ही ह्यामध्ये बारीक कट करून घातलं तरी सुद्धा चालतं। मी तर काजू बदाम आणि बेदाणे घातले आहेत, ह्यामुळे छान टेस्ट येते। किंवा असंच प्लेन लाडू सुद्धा खूप छान लागतात, असले तरी सुद्धा चालतात, पौष्टिक पण होतात। मुलं शाळेतून आले की त्यांना एक लाडू दिला की बस होतं। तर असे काजू बदामचे छोटे तुकडे केले आहेत आणि इथं आपलं हलवाई सुद्धा काम आहे आणि हा गोळा तयार होत आहे बघा, जसं हलवल तसं ह्याचा गोळा तयार होत आहे। तर हे बर्फी म्हणजे ओलसरच ठेवावं लागतं, कारण की लाडूसाठी। आणि तुम्हाला बर्फी करायची असेल तर तुम्ही थोडंसं दुधाचं प्रमाण कमी करा आणि चांगलं जास्त उशीर गोळा करून घ्यायचं, म्हणजे खोबऱ्याच्या लाडवापेक्षा जास्त एक 10 मिनिटं हलवून मिक्स करून घ्यायचं, म्हणजे बर्फी चांगली होते। तर इथं हलवा काजू बदाम सुद्धा आपण कट केले आहेत आणि ते थोडंसं तुपात आपण गरम करून घेणार आहोत, म्हणजे छान टेस्ट येते, तुपाचा सुद्धा फ्लेवर येतो त्याला। आणि बेदाणे थोडेसे घातले आहे, इथं थोडंसं आपण परतून घेणार आहोत, कुरकुरीत क्रंची लागतं। बेदाणे सुद्धा छान फुगले जातात, टेस्टला छान लागतात आणि तुपाचा फ्लेवर लाडवाला छान येतो। तर इथं आपण भाजून घेत आहोत आणि भाजून घेतल्यानंतर आता हे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत खोबऱ्याच्या सारणामध्ये, म्हणजे आपलं तयार होत आहे, म्हणजे अगदी 2 ते 3 मिनिटं हे लाडू तयार करण्यासाठी राहिले आहेत। तर हे सारण सुद्धा गोळा झाला आहे, म्हणजे गोळा झालं की समजायचं आपला लाडू चांगला होण्यासाठी रेडी झाला आहे। तर हे मिक्स करून घ्यायचं। तूप सुद्धा घातलं आहे, तूप सुद्धा मी तर 2 चमचे घातलं आहे बरं का, 2 चमचे, आणि तुम्ही जास्त ॲड केलं तरी सुद्धा चालतं। त्यामध्येच मी काजू बदाम आणि बेदाणे भाजून घेतले आहेत। विलायची सुद्धा घालायची, विलायची शेवटना बासुंदी खीर चहा आणि ह्या लाडू वगैरे हा प्रकार आहे ना, ह्याला टेस्टच येत नाही बरं का। तर हे आता विलायची छान असं बारीक करून कुटून घातली आहे आणि मिक्स करून आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर लाडू करून घ्यायचं। तर एकदम छान असे तुमच्याकडं कुठला गोड पदार्थ केला जातो खोबरे किसल्यानंतर, खीर किंवा बर्फी लाडू कोणता ते नक्की मला कमेंट करून सांगा। आणि माझ्या रेसिपी साध्या सिंपल असतात, ते बघायला तुम्हाला आवडत असेल तर ते सुद्धा मला कमेंट करून सांगा।
तर कधीही कुठलाही पदार्थ बघा, जास्त बाहेरून कुठल्या वस्तू विकत न आणता मी घरातल्या घरात वस्तूंचाच वापर करून मी पदार्थ करत असते. कारण की सामान्यातल्या सामान्य स्त्रियासुद्धा आपल्या पदार्थ बघून करावेत एवढीच माझी इच्छा असते. कारण की मी सुद्धा असं घरामध्येच आवड म्हणून हे करत असते जेवण वगैरे, आणि माझ्या मिस्टरांनी खूप मला सपोर्ट केला ह्यासाठी. तर चला आता सारण झालं हे थंड, आणि लगेचच आपण लाडू तयार करायला घेऊया. आणि बघा छान छोटे छोटे बेसनाचे, गऱ्याचे आणि हे आपले खोबऱ्याचे लाडू आहेत ना, छोटेच करावे लागतात, मोठे वगैरे करून चालत नाहीत. आणि हे लाडू तुम्ही फ्रीजमध्ये 10 ते 15 दिवस ठेवून खाल्लं तरी चालतात, आणि बाहेर ठेवणं असेल तर 3-4 दिवसात संपवा. कारण की हे दूध घातलं असतं, त्यामध्ये दूध आपलं सारणामध्ये उकळलं असलं तरी सुद्धा खराब होण्याची शक्यता असते, त्यामुळे लगेच संपवा. तर मदतीला माझी लाडकी लेक आलीच लगेच, म्हणजे माझा उजवा हात असं म्हटलं तरी चालतं. माझी मुलगी तर खूप मला मदत करते बरं का, खूपच छान आहे. तर वर ह्याचं खोबऱ्याचं कोटिंग दिलं आहे, आणि मस्त दृष्ट लागण्यासारखे खोबऱ्याचे लाडू तयार झाले आहेत, गोड छान गोलू मोलू. आणि ही रेसिपी ट्राय करा, असंच चॅनल पाहत राहा. धन्यवाद.